मित्रांनो, आज आपण जे जमलो आहोत ते एका धर्म व मानवतेच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या महापुरुषांपैकी एक असलेले श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या 350व्या शाहिदी समागमानिमित्त आपण जमलो आहोत। महाराष्ट्र शासनाचा अल्पसंख्याक विभाग आणि श्री गुरु तेग बहादूर साहिबजी 350व्या शाहिदी समागम राज्यस्तरीय समितीच्या संयुक्त विद्यमाने आपण श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350व्या शाहिदी समागमाच्या कार्यक्रमाचा आरंभ करत आहोत। श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या कार्याचा प्रचार व्हावा, त्यांच्या शहीदी समागमाचा प्रसार व्हावा, प्रचार व्हावा याकरिता हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाने हाती घेतला आहे। नुकताच त्या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमाच्या संदर्भात लोकार्पण सोहळाही पार केलेला आहे। या शहीदी समागमाच्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे। वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, भक्तिगीत स्पर्धा, वेगवेगळ्या गीतांसाठीच्या स्पर्धा, अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे। आपल्याला वेळोवेळी आपल्या विद्यालयाच्या शिक्षिका आदरणीय चौधरी मॅडम यांनी तशा सूचना पण केलेल्या आहेत आणि पुन्हा ते वर्गावर आपल्याला सूचना देतील। आपण त्या पद्धतीने कामाला सुरुवात करायची आहे। मित्रांनो, काही जणांनी पहिल्यांदाच हे नाव ऐकलं असेल, श्री गुरु तेग बहादूर साहिबजी। आपण या शब्दांचा अर्थ समजून घेणार आहोत। खरं तर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा जन्म 1 एप्रिल 1621 मध्ये अमृतसर येथे झाला। गुरु हरगोबिंदजी यांचे ते धाकटे पुत्र। त्यांच्या आईचं नाव माता नानकी। माता नानकी आणि गुरु हरगोबिंद यांच्या पोटी जन्माला आलेले श्री गुरु तेग बहादूर साहिबजी। खरं तर त्यांचं नाव त्यागमल असं आहे। त्यांचं नाव श्री गुरु तेग बहादूर साहिबजी असं नव्हतं, त्यागमल होतं। मग हे नाव आलं कुठून? हे नाव आलं कुठून? त्यागमलहून ते तेग बहादूर झाले कसे? बालपणापासून ते लढाई करायला शिकले, तलवार चालवायला शिकले आणि एका युद्धामध्ये त्यांनी फार चांगली कामगिरी बजावली। खूप सुंदर युद्ध केलं, खूप चांगली लढाई केली, तलवारी सारखी लढाई केली आणि म्हणून त्यांचं नाव तेग बहादूर असं ठेवलं। तेग बहादूर म्हणजे तलवारी सारखा तळपणारा, तलवारी सारखा धैर्यवान, आणि म्हणून त्यागमल वरून त्यांचं नाव तेग बहादूर असं ठेवण्यात आलं। आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहे, शेवटी चॉकलेटचा डबा दिसतोय, सर्वांना बक्षीस दिलं जाणार आहे आणि तेग बहादूर लक्षात आलं। मग तेग बहादूर म्हणजे काय? चांगली तलवार चालवणारा किंवा तलवारी सारखा तळपणारा तेग बहादूर। मूळ नाव त्यांचं त्यागमल, बालपणीचं नाव त्यागमल, पण एका युद्धामध्ये बालपणीच त्यांनी जी कामगिरी बजावली त्यामुळे त्यांचं नाव झालं तेग बहादूर। आता या नावापुढे श्री गुरु आलाय। श्री गुरु बघा, 1664 मध्ये त्यांनी जे काही चांगलं काम केलं, धर्माच्या रक्षणासाठी जे काही चांगलं काम केलं, ते
बहादूर हे शीख धर्मीयाशी संबंधित असले तरी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले, कुठल्याही प्रकारची तडजोड त्यांनी केलेली नाही. असे हे तेग बहादूर 1664 साली गुरु पदवीला प्राप्त झाले. शिखांच्या समुदायाने त्यांना गुरु ही पदवी दिली आणि म्हणून 1664 पासून त्यांचं नाव श्री गुरु तेग बहादूर साहिबजी असं झालं. आपण पाहिलं की त्यांच्या आईचं नाव होतं माता नानकी आणि त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांचं नाव होतं माता गुजरी. 1 एप्रिल 1621 ला त्यांचा जन्म झाला. 1664 मध्ये त्यांना गुरु पदवी मिळाली आणि त्यांचं नाव झालं श्री गुरु तेग बहादूर साहिबजी. मी हे नाव पुन्हा पुन्हा का सांगतो, आपण फारसं ते ऐकलं नाही, वारंवार ऐकाल तर आपल्याला ते लक्षात राहावं म्हणून हे नाव मी तुम्हाला वारंवार सांगतो आहे. त्यांनी नेमकं केलं काय, त्यांनी नेमकं केलं काय? आपण बऱ्याच दिवसापासून पाहतोय की आपल्याला शास्त्राने सांगितले की हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या शहीदी समागमाचा कार्यक्रम आपण घ्यावा. हिंद दी चादर म्हणजे काय? चादर काय करते? चादर काय काम करते? आपलं रक्षण करते, थंडीपासून आपलं रक्षण करते, बाहेरच्या वातावरणापासून चादर आपलं रक्षण करते. हिंद दी चादर म्हणजे काय? हिंदुस्थानाचं रक्षण करणारा, हिंदू धर्माचं रक्षण करणारा. आणि म्हणून हिंद दी चादर ही पदवी त्यांना दिली. का दिली याचा मागचा मोठा इतिहास आहे. त्यांचे जे भक्त होते, त्यांचे बरेच भक्त होते, त्यांचे 3 भक्त होते जे हिंदू धर्माला एकनिष्ठ, शीख धर्माला एकनिष्ठ असे होते. मुघल सम्राट औरंगजेबाने श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 3ही भक्तांना समोर उभं केलं, त्यांचा अमानुष छळ केला. त्या तिघांची नावं होती भाई मतीदास, भाई सतीदास आणि भाई दयालदास. भाई मतीदास, भाई सतीदास आणि भाई दयालदास अत्यंत अमानुष क्रूर पद्धतीने मुघल सम्राट औरंगजेबाने दिल्लीमध्ये त्यांचा छळ केला, त्यांच्या गुरूंच्या देखत, गुरूंच्या समोर. का? तुम्ही शीख धर्मात आहात, इस्लाम धर्माचा स्वीकार करा. तुम्ही इस्लाम धर्माचा स्वीकार केला तर तुमचा छळ मी करणार नाही. पण गुरूंच्या शिकवणीमुळे भाई मतीदास, भाई सतीदास आणि भाई दयालदास यांनी ते मान्य केलं नाही आणि त्यांना शहीद करण्यात आलं. तिघ भक्तांना गुरूंच्या समोर याच्या करता की गुरु नमतील, गुरूंचा छुता छळ केला. आणि अखेर त्या ठिकाणी गुरु तेग बहादूर साहिबजी यांना सुद्धा औरंगजेबाने शहीद केलं. त्या ठिकाणी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी अन्यायाविरुद्ध लढणाऱ्यांसाठीचा एक असा देशभक्त, एक असं कवच त्या दिवशी हरपलं. आणि याची आठवण राहावी म्हणून 350व्या शहीदी समागमाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांच्या कार्याचा उल्लेख व्हावा, धर्मासाठी केलेल्या त्यागाचा परिचय सर्वांना व्हावा, याकरिता आज आपण मोठ्या संख्येने इथे एकत्र जमलो आहोत. आपण ज्या स्पर्धांमध्ये भाग घेणार आहोत त्या स्पर्धांच्या निमित्ताने आपण गुगलमध्ये, इंटरनेटवर काहीतरी सर्च करणार आहोत आणि आपल्याला श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्याबद्दल बरीचशी माहिती मिळणार आहे. दिल्ली येथे
त्यांचा गुरुद्वारा आहे. काही प्रश्न आपल्याला विचारले जातील, या प्रश्नांची उत्तर आपण द्यायची आहेत. आपण गुरु गोविंद सिंह नाव ऐकलं असेल. गुरु गोविंद सिंह, गुरु गोविंद सिंह हे श्री गुरु तेग बहादूर साहेब यांचे चिरंजीव, यांचा मुलगा, ते 10वे गुरु. आणि श्री गुरु तेग बहादूर हे शिखांचे 9वे गुरु. त्यांचे वडील 6वे गुरु. श्री गुरु तेग बहादूर साहेब जी हे शिखांचे 9वे गुरु, त्यांचे वडील हे 6वे गुरु, आणि त्यांचा जो मुलगा आहे गुरु गोविंद सिंह हे 10वे गुरु. लक्षात राहतंय तुमच्या? श्री गुरु तेग बहादूर साहेबजी शीख धर्माशी संलग्न असले तरी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी प्रयत्न केले. 24 नोव्हेंबर 1675 मध्ये त्यांच्या 3 भक्तांचा अमानुष छळ करण्यात आला. त्याच वेळी मुघल सम्राट औरंगजेबाच्या माध्यमातून ते शहीद झाले. आता आपण काही प्रश्न विचारणार आहोत. पहिला प्रश्न, कोण वर बोट करतं बघायचंय. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला? हा हा सांग बेटा. व्हेरी गुड. 1621. 1 एप्रिल 1621 मध्ये. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा जन्म 1 एप्रिल 1621 मध्ये झाला. दुसरा प्रश्न आहे, श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या आईचे नाव काय? 1 मिनिट. ती मुलगी, हा मॅडम कापडे मॅडम, तुमच्या मागे एक मुलीने हात वर केला होता बघा. हा, नानकी, माता नानकी. सर तिला चॉकलेट द्या. जागेवर द्या, जागेवर द्या, म्हणजे वेळ कमी लागेल. व्हेरी गुड. सेजल, सेजलच्या नावाने जोरदार टाळ्या वाजवा. माता नानकी हे श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या आईचं नाव होतं. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या पत्नीचं नाव काय होतं? हा ते मागे मागे मागे. हा साठे सर, बरोबर बरोबर. हा चुकलंय का? पुढे कल्पना नटवर वसावे. कल्पना, मला ऐकू आलं पाहिजे. माता गुजरी. व्हेरी गुड. कल्पनाला बक्षीस द्या सर. माता गुजरी हे त्यांच्या पत्नीचं नाव आहे. पुढचा प्रश्न, श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचं मूळ नाव काय? हा सांग बेटा. त्यागमल. महाले सरांची धावपळ होते, कधी पुढून उत्तर येत आहेत, कधी मागून उत्तर येत आहेत, म्हणून सरांची थोडी धावपळ होते. अभिनंदन बेटा. त्यागमल हे श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांचं बालपणीचं नाव आहे. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 3 भक्तांचा मुघल सम्राट औरंगजेबाने छळ केला, अमानुष असा छळ केला. त्या 3ही भक्तांचं नाव. मनीषा योगेश सूर्यवंशी, तिने हात वर केलाय. भाई मतीदास. हा 2 झाले, 2 झाले. 2च लिहिले तिने. हा, भाई सतीदास, भाई मतीदास, भाई दयालदास. चॉकलेट द्या सर तिला. आता पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत. बघा, धर्माप्रती ज्याची खूप निष्ठा होती, समाजातील अन्याय दूर करण्यासाठी ज्याने आपलं प्राणाचं बलिदान दिलं, अशाच्या शहीदी समागमाच्या प्रसंगी आपण काही प्रश्न विचारत आहोत. औरंगजेब कोण होता? हा कोणी? हा
सर याला मुघल सम्राट जोरदार टाळ्या उभा रे. औरंगजेब हा एक मुघल सम्राट होता. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या आठवणीसाठीच सुंदर असं गुरुद्वारा कोणत्या ठिकाणी आहे? सर कोणी हात वर केला आधी बघा बरं. शिंदे, दिल्ली. बघा, चादर म्हणजे कवच असतं, चादर म्हणजे ढाल असते. हिंददी चादर म्हणजे हिंदुस्थानाचं संरक्षक कवच असंही आपण हिंददी चादर याला म्हणू शकतो. हिंददी चादर म्हणजे काय? हा एकच फक्त निकम. हा हिंदू धर्माचं रक्षण करणारं कवच हिंददी चादर. जरी श्री गुरु तेग बहादूर साहिबजी शीख धर्माचे असले तरी सुद्धा हिंदू धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी प्रयत्न केले, प्रयत्नांची पराकाष्ठा केली. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी हे शीख समाजाचे कितवे गुरु होते? हा सांग. 9वे. सर हिला परिधीला चॉकलेट द्या. गुरु हरगोबिंद साहिबजी, गुरु हरगोबिंद साहिबजी हे शीख समुदायाचे कितवे गुरु होते? कोणी हात वर केला? घ्या ना बसा. सर कोणी केला पहिले? कितवे? 6वे की 10वे? 6वे. उत्तर बरोबर आहे. 6वे असेल तर उत्तर बरोबर आहे. गुरु हरगोबिंद साहिबजी हे श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचे वडील होते. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा मुलगा जो शीख समुदायाचा सुद्धा गुरु झाला त्याचं नाव काय? हा सांग. हा सांग बेटा. गुरु गोविंद सिंह. चल बेटा चल, चॉकलेट द्यायला. गुरु गोविंद सिंह साहिबजी हे पण सिखांचे गुरु ठरले. श्री गुरु गोविंद सिंह साहिबजी हे शीख समुदायाचे कितवे गुरु आहेत? हा सांग बेटा. हा सांग. 10वे. 10वे उत्तर बरोबर आहे. 10वे. पुढचा प्रश्न. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी कोणत्या दिवशी शहीद झाले? सँडी. 1675. 24 नोव्हेंबर 1675 रोजी ते आपल्या धर्मासाठी शहीद झाले. तेग बहादूर या शब्दाचा अर्थ काय? हा सांग बेटा. श्वेता 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 श्वेता. तलवारी सारखा लढणारा. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी कोणत्या धर्माशी संबंधित आहेत? बघा सर कोणी हात वर केला बघा. शीख धर्म से संबंधित है. सर याला चॉकलेट द्या. चल रे. शीख धर्म से संबंधित है. आज आपण श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या जीवनावर आधारित काही प्रश्न आणि उत्तर यांचा समावेश या कार्यक्रमामध्ये करून घेतला.